आज असा राखी पौर्णिमा. बिना पाकाचे रव्याचे लाडू केले, मऊसूद पेड्यासारखे लागतात. असे करून बघा. एक कढई घेतलं, त्याच्यात 2 वाटी झिरोचं रवो, तो व्यवस्थित अगदी 2 मिनटं परतून घेतलं. नंतर त्याच्यात अर्धी वाटी तूप घातलं. तूप घातल्यावर व्यवस्थित तो भाजून घ्यायचं. सुगंध येऊ होय, करपाक अजिबात देऊ नका, रंग बदलूक पण देऊ नका जास्त. मस्त भाजून घेतलास, बारीक गॅसवर भाजत ठेवायचं. नंतर 1.5 वाटी साखर घेतलं. साखरेचं प्रमाण तुम्ही ठरवा गोडीक, आणि ती मिक्सराक लावून बारीक करून घेतले. नंतर ती चाळून घ्या, म्हणजे त्याच्यात साखरेचं कण रवता कामा नये. असे लाडू करून बघा. एकदा केलास की परत परत खाताला. जिभेत ठेवल्यावर वितळाक होय, इतके ते सुंदर. नंतर घातलं त्याच्यात वेलची पूड, व्यवस्थित ती मिक्स केलं. गॅस चालूच असा, बंद करूक नाही असा. बारीक गॅसवर तो रवो भाजता. नंतर पिठी साखर घातलं, ती चाळून घेतलास तरी पावसाची ना. आताशी मिक्सराक लावलास की ती वितळता, कारण नवीन साखर इल्या ती चिवल्यासारखीच असा. नंतर त्याच्यात परत 2 चमचे तूप घातलं. व्यवस्थित परत मिक्स करायचं आणि असा चेपटून ना कढईत तशीच कढई ढाकून ठेवायची. अर्धो तास, अर्ध्या तासानंतर परत सगळं आता मिक्स करायचं आणि मिक्सराक लावायचा. साखर वाटलेलीच मिक्सराचं भांडं असा, त्याच्यात त्या घातलं आणि 2-2 फेरे असे मारून घ्यायचे. इतके सुंदर लाडू लागतात ना, आणि झटपट हो. पाहुणं पै कोण इलो तो एक डुलकी काढून उठापर्यंत लाडू तयार झाले. भेट देव असे लाडू करूक बरे. पाकातले लाडू जर येणाऱ्यानंच करायचे, आमका येतात म्हणून आम्ही ते करतो. एखाद्याक पाकातले लाडू येणत नाही, त्यांका साधी सोपी ही पद्धत आणि झटपट होणारी. करून बघा आणि माका कमेंट करून सांगा कसे होतात ते. एकदम भारी. आणि छोटे छोटे करायचे. नंतर एक बेदाणं घेतलं आणि असे ओळून घेतले. कितके सुंदर दिसतात ते बघा. फटाफट तोडले जातात आणि टेस्ट इतकी भारी ना. एकदा खाऊक बसलास तर 2-3 खातालास, इतके ते सुंदर लागतं. लहानापासून मोठ्यापर्यंत ना सगळ्यांक आवडतं. न खाणारो पण रव्याचा लाडू खातलो, इतको तो अप्रतिम लागतो. एकदा केलात की समोरचा पण म्हणताला असे बाय कर आणि माका दी कधीतरी, इतके ते सुंदर. असे लाडू करा, खावा. अप्रतिम चट झटपट होणारे मऊसूद पेड्यासारखे लुसलुशीत रव्याचे लाडू आवडतले तुमका. आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.